कॉकरोच जनता पार्टी स्थापन झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत त्यांनी भारताच्या कॅबिनेट मिनिस्टरचा घास घेतला। धर्मेंद्र प्रधान यांनी 25 तारखेला राजीनामा दिला। एक पार्टी जी 16 मे ला स्थापन झालेली होती, त्या पार्टीनं 2 महिन्यात अशी काहीतरी गोष्ट करून दाखवणं ही त्या पार्टीसाठी एक मोठी गोष्ट असू शकते। प्रत्यक्षात अजून देखील कॉकरोच जनता पार्टी ही कोणताही पक्ष नाही, ती एक ऑनलाईन असलेली चळवळ आहे जी जमिनीवर उतरली असं आपण म्हणू शकतो। आणि या चळवळीचं जे यश आहे ते बघूनच आता आणखीही अशा चळवळी जन्म घेऊ शकतात काय? एका चळवळीनं ऑलरेडी जन्म घेतलाय, ती म्हणजे E20 जनता पार्टी। E20 जनता पार्टी नावाचं एक नवीन इंस्टाग्राम पेज आता चालू झालंय आणि त्याला भरपूर पाठिंबा लोकांचा मिळतोय। नेमकं या E20 जनता पार्टीचं म्हणणं काय आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना जे शुद्ध पेट्रोलचा अधिकार आहे तो मिळायला पाहिजे, इथेनॉल कंपल्सरी असायला नको। याच्या मागण्यांच्या शिवाय गडकरींच्या बद्दल अजून ते काही बोलले नाहीत, पण एकूणच या सगळ्यामध्ये गडकरी हे पुढचं टार्गेट असणार आहे हे सगळीकडे बोललं देखील जात होतं। त्यामुळे या पक्षाची नेमक्या मागण्या काय आहेत आणि गडकरी रडारवर आहेत का, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। कॉकरोच जनता पार्टीने 25 तारखेला शनिवारी धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा मिळवला। ही भारताच्या इतिहासातली, विशेषतः 2014 नंतरच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेली गोष्ट आहे। त्यामुळं ही एक जी अभूतपूर्व यश असं CJPला मिळालं, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी रविवारी एका नव्या पार्टीचा, ऑनलाईन पार्टीचा जन्म झाला, ती म्हणजे E20 जनता पार्टी। E20 जनता पार्टीचा जन्म झाल्यानंतर पुढच्या 2च दिवसात या पार्टीला जे ऑनलाईन फॉलोअर्स मिळत आहेत, म्हणजे ट्विटरवरती आणि इंस्टाग्राम दोन्हीकडे ते अत्यंत वेगानं वाढत आहेत। आता सध्या इंस्टाग्रामवर या पार्टीचे 2,50,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हापर्यंत हा नंबर आणखी जास्त वाढू शकतो। पण एक प्रकारे ट्विटरवरती जर जाऊन बघितलं, कारण ट्विटरवरती आता जे नवीन सेटिंग इलॉन मस्क यांनी केले त्यानुसार तुमचं जे लोकेशन आहे ते कळत असतं। त्यामध्ये असं दिसतंय की हे पार्टीचं लोकेशन मलेशियामधून फॉर्म केले गेले, पण प्रत्यक्षात बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही बग्स असतात, त्यामुळं असं चुकीचं लोकेशन दिसत असतं। मग ही पार्टी स्थापन कोण केलंय हे मात्र अजूनपर्यंत समजलेलं नाही। म्हणजे कॉकरोचच्या वेळेला आपल्याला माहिती होतं की अभिजित दिपकेंनी पक्ष स्थापन केलाय आणि हे पेज देखील काढले, पण या वेळेला मात्र हा पक्ष कोणी स्थापन केलाय किंवा हे नाव कोणी घेतलंय हे देखील समजत नाही। फक्त आता याला भरपूर पाठिंबा मिळतोय, अनेक लोक यांच्या पोस्ट शेअर करतायत। मनीष सिसोदिया, आम आदमी पक्षाचे नेते, यांनी या गोष्टीला शेअर केले आणि त्यांनी देखील मागणी केली की E20च्या बाबतीत शुद्ध पेट्रोलचा अधिकार लोकांना मिळाला पाहिजे। E20 बद्दल ज्यांना अजिबातच काही माहिती नाही त्यांना सांगायचं तर इथेनॉल 20 म्हणजे 100% जेव्हा आपण पेट्रोल गाडीमध्ये भरतो त्यावेळेला त्या 100% पेट्रोलपैकी सगळंच्या सगळं पेट्रोल नसतं, त्यामध्ये 20% इथेनॉल हे कंपल्सरीली असतं आणि ते आपण जरी पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल टाका असं जरी म्हटलं तरी आपल्या गाडीमध्ये इथेनॉल आपोआप येतंय। कारण 2025च्या डिसेंबर महिन्यात भारतानं जे टार्गेट ठेवलेलं होतं की 2030 पर्यंत जे अचीव करायचं होतं ते 2025 मध्येच अचीव केलं आणि E20 पूर्ण झालं। त्यानंतर गडकरींनी सांगितलं की E85ची त्यांनी सुरुवात केलेली आहे दिल्लीमध्ये काही गाड्यांना आणि विशेषतः काही ठिकाणी E85 चालू झालेलं, म्हणजे एकूण पेट्रोलपैकी 85% इथेनॉल असणार। आणि गडकरींनी तर सांगितलं की मागच्या महिन्यात 13 जूनला मी अशा एका प्रपोजलवर सही केलेली आहे ज्यामधून आता इथेनॉल 100% असणार, त्यामध्ये नाममात्र पेट्रोल असणार। म्हणजे गडकरी अत्यंत वेगानं आता इथेनॉल 100% करण्याच्या दिशेने वाटचाल करतायत। या सगळ्याचा फटका लोकांना बसतोय। मागच्या काही दिवसांपासून बघितलं तर अनेक ठिकाणी युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती लोकांनी पोस्ट शेअर केल्या ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या गाडीचा ॲव्हरेज कमी झालेला आहे, त्यांच्या गाड्या रस्त्यावर बंद पडतायत, अशा पद्धतीचे काही व्हिडिओज आले। मनीष कश्यप नावाच्या युट्यूबरनं असा व्हिडिओ पहिल्यांदा शेअर केला आणि त्यानं सांगितलं की त्याच्या गाडीचं इंजिन खराब झाले आणि त्यानंतर या गोष्टीबद्दल संपूर्ण देशभर आवाज उठला आणि नितीन गडकरी सगळ्यांच्या टार्गेटवर आले, कारण इथेनॉलच्या बाबतीतले ते चॅम्पियन आहेत आणि त्यामुळं त्यांना सगळ्यांनी या बाबतीत लक्ष केलं। नितीन गडकरींनी देखील सांगितलं, मला जे लक्ष केलं जातंय ते प्रत्यक्षात पेड PR चा कॅम्पेन आहे आणि माझं काहीही चुकलं नाही। एकही गाडी मला तुम्ही दाखवू शकणार नाही ज्यावरती इथेनॉलमुळे काहीतरी प्रभाव पडलाय किंवा खराब झाली किंवा त्याचं ॲव्हरेज कमी झालंय। प्रत्यक्षात पेट्रोलियम मिनिस्टर हरदीप सिंग पुरी यांनीच मान्य केलेलं आहे की इथेनॉल घातल्यामुळे गाडीचा ॲव्हरेज कमी होऊ शकतो। त्यामुळे E20 जनता पार्टीची जी स्थापना झालेली आहे या स्थापनेमध्येच एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे पुढचा नंबर नितीन गडकरींचा असू शकतो। आणि नितीन गडकरींचा असू शकतो याबद्दल बोलण्यामध्ये काही वेगळं नाही, कारण
कॉक्रोच जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांच्या मध्ये ज्यांना मोजलं जातं अशा अनेक लोकांनी सांगितलेलंच आहे की पुढचा नंबर नितीन गडकरींचा असू शकतो. आता याच्यामध्ये जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते जंतर मंतरवरून जात होते त्यावेळेला जे समोर पोलीस उभे होते त्यांना ते सांगत होते की अगली बार मिलेंगे नितीन गडकरी के टाइम पे, म्हणजे पुढच्या वेळेला नितीन गडकरींसाठी जेव्हा त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन होईल त्यावेळेला पुन्हा भेटू. म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीला नितीन गडकरी हे टार्गेट हवेच आहेत. त्यामध्ये आता E20 जनता पार्टी नावाचा नवीन पक्ष आला, म्हणजे नवीन चळवळ आली, एक नवीन त्यांना स्लोगन आता मिळणार आहे आणि त्यामुळे नितीन गडकरी टार्गेटवरती येऊ शकतात. अर्पित शर्मा, ध्रुव राठी यासारख्या काही लोकांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की पुढचं टार्गेट हे इथेनॉलवाले बाबा असणार आहेत. आणि दुसऱ्या बाजूला काल उद्धव ठाकरे बोलले, राज ठाकरे बोलले, यांच्या बोलण्यातून देखील एक गोष्ट स्पष्ट होत होती, यासाठी सगळे पक्ष देखील आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. आता मग E20 जनता पार्टीच्या नेमक्या मागण्या काय आहेत? कारण त्यांनी भलेही आता पक्ष स्थापन केला असला, ऑनलाईन चळवळ स्थापन केली असली तरी अजून त्यांनी नितीन गडकरींचा राजीनामा मागितलेला नाही, ही फॅक्ट आहे. त्यांनी 5 मागण्या पुढे ठेवल्यात, त्या तुम्हाला सांगतो. एक, सर्व लोकांना 100% पेट्रोल मिळण्याचा अधिकार आहे, कुणालाही सक्तीनं इथेनॉल मिश्रित पेट्रोल घातलं जाऊ नये, ही त्यांची पहिली मागणी आहे. दुसरी, त्याच्यावरती लेबलिंग केलेलं असलं पाहिजे की किती इथेनॉल आहे, किती पेट्रोल आहे हे समजलं पाहिजे. तिसरी, त्याचं जे ब्लेंडिंग केलेलं आहे त्याप्रमाणे त्याच्या कॉस्टमध्ये जो काही वर चढ उतार असेल, काही फरक असेल, तोही स्पष्टपणे सांगितला पाहिजे. या गोष्टींचा वैज्ञानिक अभ्यास केला पाहिजे की इथेनॉलमुळं इंजिनवरती काय परिणाम होतो, इथेनॉलमुळं मायलेजवरती काय परिणाम होतो, हे कुठल्या तरी वैज्ञानिक समिती स्थापन करून सांगितलं पाहिजे. आणि ग्राहकांच्या अधिकारांचं रक्षण केलं पाहिजे. या 5 मागण्या सध्या E20 जनता पार्टीनं समोर ठेवलेल्या आहेत. E20 जनता पार्टीनं अजून तरी गडकरींचं जरी नाव घेतलं नसलं तरी नाव घ्यायला किती वेळ लागतोय? 16 मेला जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हा माहिती तरी होतं की पुढच्या 2 महिन्यामध्ये या देशाच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होणार आहे. त्यामुळं अशी गोष्ट गडकरींच्या बाबतीत देखील होऊ शकते. गडकरींनी अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या प्रकारची गाजरं दाखवली आहेत. लोकांना त्यांनी सांगितलं की पेट्रोल 55 रुपये, डिझेल 50 रुपये अशा किमतीला मिळेल, पण प्रत्यक्षात ते होण्याची कुठलीही शक्यता नाही. दुसऱ्या गोष्टींमध्ये ते आता म्हणतायत की ज्यांना 100% पेट्रोल घ्यायचं आहे त्यांनी खुशाल घ्यावं, पण त्यासाठी तुम्हाला खूप जास्त किंमत द्यावी लागेल, आणि खूप जास्त म्हणजे जवळजवळ 170 रुपयांपर्यंत द्यावी लागेल असं म्हटलं जाते. पण ही 170 रुपयापर्यंत एवढी जास्त कॉस्ट का वाढते या प्रश्नाचं उत्तर नाही. आणि दुसरीकडे ज्यांना 100% पेट्रोलच घ्यायचं आहे त्यांच्यासाठी पेट्रोल घ्यायची सोय सरकारनं कुठं केली आहे या प्रश्नाचं उत्तर देखील गडकरी देत नाहीत. त्यामुळे गडकरी हे टार्गेटवरती या सगळ्या चळवळीच्या, मग E20 जनता पार्टी असू दे नाहीतर कॉक्रोच जनता पार्टी असू दे, त्यांच्या टार्गेटवरती राहणार आहेत. पुढचा नंबर त्यांचा लगेचच लागेल, कधी लागेल हे माहिती नाही, पण मुद्दा हा आहे की गडकरी ज्या पद्धतीने इथेनॉलसाठी कॅम्पेन करतायत त्या पद्धतीनं जर ते जात राहिले तर त्यांचा नंबर लागू शकतो. दुसरी एक गोष्ट त्यात आहे ती म्हणजे गडकरींचे पर्सनल लागेबांधे, पर्सनल इंटरेस्ट यामध्ये गुंतलेले आहेत. हे सगळ्याच लोकांचं म्हणणं आहे. त्यांच्या मुलांच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या बद्दल, त्या कंपन्यांचं जे इथेनॉल निर्मिती केली जाते त्यातून त्यांना जो प्रॉफिट झालाय, त्यांच्या शेअर प्राइसेस वाढलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल लोक आता बोलायला चालू करतायत. आणि त्यामुळं E20 जनता पार्टीची स्थापना आहे ती कदाचित गडकरींना टार्गेट करण्यासाठी झालेली असू शकते, हे मात्र खरं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरोखर नितीन गडकरी हे पुढचं टार्गेट असणार आहेत काय? आणि खरोखर नितीन गडकरींनी त्यांचा हा जो इथेनॉल प्रयोग आहे तो थांबवला पाहिजे काय? याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.